नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. चला तर आज आपण बनवणार आहे उपवासाची एक छोटीशी रेसिपी. जर तुम्हाला नेहमी शाबू खाऊन कंटाळा आला असेल किंवा शाबूमुळं पित्त होत असेल तर असं हलका फुलका आपण डोसा बनवूया. फक्त 2 साहित्यामध्ये. ते कसा बनवायचा ते पाहू. तर हे पहा मी रात्री भगर भिजत घातलेलं होतं. पावशेर भगर होतं माझ्याकडं. मग तेवढं ते भगर भिजत घातलेलं रात्री आणि सकाळी बनवायचं होतं मला. तर हे भगर छान असं भिजलेलं आहे. आणि एवढे 2 बटाटे मी मोठे मोठे आहेत, मोठ्या साईजचे उकडून घेतलेले आहेत. आणि भगर स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने. आणि हे बटाटे टाकून आता मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. आणि हे पहा बटाटे टाकलेले आहेत सोबतच. आणि हे 2-3 बटाटे होते, मी 2च बटाटे टाकलेले आहेत आणि बाकीचे ठेवलेत. त्याची सुक्की भाजी बनवायची आहे म्हणून. हे पहा पेस्ट अशी छानशी सॉफ्ट बनवून घेतलेली आहे. ह्याचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत उपवासासाठी. हलका फुलका नाश्ता आपल्याला आणि पचायला पण खूपच छान असा हेल्दी भगर आणि बटाट्याचा डोसा बनवायचा आहे. एकादशीला खाऊ शकतो आपण. कुठल्या पण एकादशीला किंवा उपवासाला तुम्ही जर भगर खात असाल तेव्हा उपवासाला खाऊ शकता असा डोसा बनवून. हलका फुलका. आणि रोज रोज तेच शाबू ते खाऊन कंटाळा येतो आणि शाबू तर खाऊ वाटत नाही आणि त्याने पित्त पण होतं. त्यामुळे असं साधं सिंपल पटकन होणारं हेल्दी आणि हलकं फुलकं कमी साहित्यात होणारा हा डोसा उपवासाचा आहे. तर हे पहा. आणि ह्याला मी 10-15 मिनटं असंच ठेवणार आहे. फक्त मीठ टाकून ठेवलेलं आहे. दुसरं काहीच टाकलेलं नाही. सोडा नाही, इनो नाही, काहीच टाकलेलं नाही. आणि 10-15 मिनटानंतर हे पहा तवा ठेवला गरम करायला आणि तव्यावर तेल टाकलं. आणि आता आपण ही बॅटर टाकून घेऊत. आता भगर आणि बटाट्याचं हे बॅटर बनवलेलं ते टाकून घेऊत. खूप छान टेस्टी लागतो हा भगरीचा डोसा. कधी तुम्ही बनवलं का, खाल्ला का नक्की सांगा कमेंट करून प्लीज. छानशी कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा प्लीज. हे पहा पहिला आहे डोसा तो जरा फाटला गेलेला आहे. त्या साईडनं कमी पडलेलं म्हणून थोडासा फाटला आहे, नाहीतर बाकीचे पुन्हा नंतर छान झाले होते. तुटला हा थोडासा. आणि खूपच छान लागतो बरं का खायला. खूप भारी लागतो उपवासासाठी. आहे ना हेल्दी आपला उपवासाचा फराळ. हे पहा दुसरा इतका छान दुसरा असा झाला होता, छान झाला होता. आणि पटकन असा बनवून घेतलेले डोसे. आणि ते बटाटे ठेवले होते त्याची साधी सिंपल भाजी बनवलेली आहे. तेल टाकलेलं आहे कढईत आणि बटाटा ही टाकलेले आहेत, हिरवी मिरची तुकडे करून टाकले आणि बटाटा टाकला आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. आणि भाजी पण एवढी छान झाली होती. आणि आपण नेहमी बघा किती मसाले टाका काय टाका किती छानच होत नाही. तर ही साधी सिंपल भाजी अशी बनवलेली इतकी छान लागत होती ना डोश्यासोबत. खूपच भारी लागत होती. या मग तुम्ही पण जेवायला.